नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी कुठून तरी हे नको असलेले पाहुणे घरात येतातच. होय, मी बोलते झुरळ, मुंग्या, डासांबद्दल. एकदा याचा घरात शिरकाव झाला की जीव नकोसा होतो. डासांमुळे डेंग्यू मलेरियाचा धोका, झुरळांमुळे अन्नातून होणारी विषबाधा आणि मुंग्यांमुळे होणारी चिडचिड हे आपण रोजच अनुभवतो. पण बाजारात मिळणारे हिट किंवा ऑल आउट सारखे कॉईल आणि स्प्रे आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी खूप हानिकारक असतात. मग काय करायचं? काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 सोपे आणि स्वस्त 100% प्रभावी घरगुती उपाय, ज्याने हे कीटक तुमच्या घराच्या पायरीही चढणार नाही. चला तर मग सुरू करूया. पहिला उपाय आहे डासांसाठी, जो अगदी नैसर्गिक आहे. तुम्हाला घ्यायचा आहे कापूर आणि लवंग. कापराचा वास डासांना अजिबात सहन होत नाही. एका छोट्या वाटीत कापराच्या 2-3 वड्या घ्या. त्यात 4-5 लवंगा टाका आणि तो कापूर पेटवून द्या. याचा धूर घरात सर्वत्र पसरू द्या. फक्त 10 मिनिटात घरातील सगळे डास पळून जातील. हा धूर नैसर्गिक असल्याने याचा त्रास होणार नाही आणि घरामध्ये छान सुगंध दरवळतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे, जो झुरळाचा समूळ उच्चाट करेल. यासाठी आपल्याला हवे आहे बोरिक ॲसिड पावडर आणि पिठी साखर. बोरिक ॲसिड कोणत्याही मेडिकलमध्ये सहज मिळते. 1 चमचा बोरिक ॲसिडमध्ये 1 चमचा पिठी साखर मिक्स करा आणि थोडे पाणी घालून त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. हे गोळे झुरळे येण्याच्या ठिकाणी, जसे की सिंकच्या खाली, ओट्याच्या मागे किंवा कपाटाच्या कोपऱ्यात ठेवून द्या. साखरेच्या मोहाने झुरळ हे खायला येतात आणि बोरिक ॲसिडमुळे ती कायमची नष्ट होतात. तिसरा उपाय आहे मुंग्यांसाठी. घराच्या कोपऱ्यातून किंवा भिंतीवरून मुंग्यांच्या रांगा लागतात. यावर उपाय म्हणजे पांढरं व्हिनेगर एका स्प्रे बॉटलमध्ये समप्रमाणात व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. जिथे जिथे मुंग्या येतात तिथे हा स्प्रे मारा. व्हिनेगरच्या उग्र वासामुळे मुंग्या आपला रस्ता विसरतात आणि पुन्हा त्या ठिकाणी येत नाहीत. तसेच घर पुसताना पाण्यात थोडे व्हिनेगर टाकून पुसल्यास मुंग्या घरात येतच नाहीत. चौथा उपाय हा ऑल इन वन आहे, म्हणजे झुरळ आणि मुंग्या दोघांवर चालतो. 1 ग्लास पाण्यात 1 लिंबाचा रस पिळा आणि त्यात 2 चमचे खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण चांगले हलवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. रात्री झोपताना किचन ओटा, गॅसच्या खाली आणि कचऱ्याच्या डब्याभोवती हा स्प्रे मारा. लिंबू आणि सोड्याची रासायनिक प्रक्रिया कीटकांना दूर ठेवण्यास मदत करते. 5वा उपाय आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगला आहे, तो म्हणजे पुदिना आणि तुळस. पुदिना आणि तुळशीची पाने डासांना अजिबात आवडत नाहीत. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मूठभर पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. संध्याकाळच्या वेळी खिडक्या आणि दरवाजांवर हा स्प्रे मारल्यास बाहेरून येणारे डास जागेवरच थांबतात. घरात पुदिन्याचे रोप लावणे देखील फायदेशीर ठरते. 6वा उपाय थोडा उग्र आहे, पण अत्यंत प्रभावी आहे. कांदा आणि लसूण. 1 कांदा आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या एकत्र वाटून त्याचा रस काढून घ्या. या रसात थोडे पाणी मिक्स करा. हा रस स्प्रे बॉटलमध्ये भरून झुरळांच्या जागी स्प्रे करा. याच्या तीव्र वासाने झुरळे घर सोडून पळून जातात. हा उपाय आठवड्यातून 2दा नक्की करा. 7वा उपाय आहे डासांपासून बचाव करण्यासाठी. कडुनिंबाचे तेल. कडुनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्री झोपताना खोबरेल तेलामध्ये थोडे कडुलिंबाचे तेल मिक्स करून ते शरीराला लावा. यामुळे डास तुम्हाला चावणार नाहीत किंवा तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा दिवा देखील घरात लावू शकता. या दिव्याच्या प्रकाशाने आणि वासाने डास घराच्या आसपासही फिरकत नाहीत. आता पाहूया काही झटपट पण तेवढ्याच महत्त्वाच्या टिप्स. 8वा उपाय तेजपत्ता, तमालपत्र. तमालपत्राचे 3-4 तुकडे कुस्करून ते झुरळ येण्याच्या जागेवर ठेवा. त्याच्या वासाने झुरळे पळतात. 9वा उपाय आहे मिरी पावडर. मुंग्यांच्या बिळाजवळ किंवा वाटेवर काळी मिरी पावडर टाकल्यास मुंग्या लगेच गायब होतात. 10वा उपाय आहे डेटॉल पाणी. घर पुसताना पाण्यात थोडे डेटॉल किंवा फिनाईल टाकून पुसा.
यामुळे जमिनीवरील कीटक आणि जंतू मरतात. तर मित्रांनो, हे होते 10 सोपे आणि घरगुती उपाय. पण लक्षात ठेवा, हे उपाय करण्यासोबतच घरात स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. पहिली म्हणजे रात्रीच्या वेळी किचन ओट्यावर उष्टी भांडी ठेवू नका. दुसरी म्हणजे कचऱ्याचा डबा नेहमी झाकून ठेवा. तिसरी म्हणजे घरात कुठेही पाणी साचू देऊ नका, कारण साचलेल्या पाण्यातच डास अंडी घालतात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? यातील कोणता उपाय तुम्ही सगळ्यात आधी करून पाहणार आहात, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.